माझा निशिगंधावर प्रेम आहे तुम्हाला कसा कळत नाहीये? प्रेम? आता तुझं चेहरो पण निशी ओळखणार नाही. काका मी तुझ्यासमोर हात जोडते, त्यांना प्लीज काय करू नको, प्लीज. मी हात जोडते, प्लीज काय करू नको. निशी तू मध्ये पडा नको हा. या आधीच काढू गवाय आता. काका नको. बाजूला हो निशे. निशे बाजूला हो. काका नको मारताना प्लीज. निशी या पोरात तुका फूल घातली या तुका आता नाही कळणार. निशी टेन्शन घेऊ नको. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, काहीही भोगायला तयार आहे. पण आज मी ह्या पायऱ्या चढणार आहे आणि तुझा हात मागणार आहे. ए हिरोगिरी करूक ना तू पिक्चर नाया संसार असा. बंधू बघतास काय हका का? चल नेक. काका नेक. काका नेक बोललो ना. काय चाललंय? तू तुझी हिम्मत कशी झाली इकडे यायची? मला तुमच्याशी बोलायचंय. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आले पावली निघून जा. मला घालवून द्याल, पण तुमच्या मुलीतलं माझ्याबद्दलचं प्रेम ते कसं घालवा? आणि माझ्याच उमऱ्याजवळ उभा राहून माझ्या मुलीच्याच नावाने मला धमक्या देतोय. मी धमकी देत नाही, पण मी जे काही करतोय ते तुमच्या मुलीच्या सुखासाठी करतोय. माझ्या मुलीचं सुख कशात आहे हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? दादा मामा ऐक ना, आपण हे सगळं आज शांतपणे बसून बोलूया ना. आता काय बोलूचा? काय बोलूचा? अरे श्रीनू, ह्या पोरामुळे तुला लग्न मोडला. या का मी सोडत नाही. हा बंधू. सिनू, या मुलाला आपल्या घरात स्थान मिळणार नाहीये. याला मी घराचा उंबरठा ओलांडू देणार नाहीये. तुमच्या मनात माझ्याबद्दलचा राग मी समजू शकतो. माझ्यामुळे प्रॉब्लेम झालेत, वाद झालेत, लग्न तुटलंय. रिअली सॉरी फॉर. खरंच मला तुमचा अपमान करायचा नाहीये किंवा मला दुखवायचं नाही. माझं खरंच तुमच्या मुलीवर प्रेम. मला तिच्याशी लग्न करायचं. बस! या शब्दाचा उल्लेख परत करू नकोस हा. स्वतःला थांबवेन मी, पण भावनांचं काय? प्रेम नाही ना थांबू शकत. या तुझ्या प्रेमाला मान्यता मिळणार नाहीये. निशीचा हात मी तुझ्या हातात देणार नाहीये सांगून ठेवतोय. तुम्हाला मी आत्ता आवडत नसेन हे मला समजतंय, मला कळतंय. पण या घराने होताना तुम्ही मला एक्सेप्ट करावं, यासाठी मी काहीही करायला तयार. काहीही करायची गरज नाहीये तुला, कारण माझा निर्णय बदलणार नाहीये. काय सुरू हा? ज्या पोरान माझ्या लेकाचं लग्न मोडला ते का तुम्ही नजरेसमोर तरी कसा उभा करतास? या घरात कोणाक माझी किंमत हा की नाही?
लाली लाली जरा शांत हो. घरात पाहुणे येलेले होत हा त्यांचो पाहुणचार करायचो तुमका. ताई असा काय होणार नाही कळला मा. ह्यो पोरगो इथे उभो कशात. लाली आधी काय झाले ते ऐकून तर घे. माझा ना सगळा ऐकून बघून सगळा झालेला हा. आहे या घरात राहणं आणि या घरातलं एक अन्नाचं कण पण घेणं ना माका नकोसा झालेला हा. या पोराक ना आधी बाहेर काढा. ए चल बाहेर. माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. मी हात जोडतो प्लीज. मी असं काय करू की तुम्ही निशिगंधाचा हात माझ्या हातात. मला तिच्याशी लग्न करायचं. सांगा काय करू मी. कुठल्याही मूल्यांचा संस्कारांचा पाया नसलेल्या घरात मी माझ्या मुलीला देऊ शकत नाही. पैशांच्या जोरावर तुम्ही इथली माती विकत घेऊ शकता पण या मातीतले संस्कार नाही विकत घेऊ शकत. बरोबर आहे तुम्ही. म्हणून मला पैशाने नाही मेहनतीने तुमचं मन जिंकायचं. कमवलेला विश्वास कमवायचा. विश्वास विश्वास ते गमावतात ज्यांच्यावर कधी काळी विश्वास ठेवलेला असतो. पहिल्यांदा आमच्या घरात पाऊल ठेवलंस ना तेव्हाच तुला विश्वास ठेवण्यायोग्य आम्ही मानलंच नाही. त्या योग्य मला व्हायचं असेल तर नाही जमू शकत तुला. जो मुलगा खेळाच्या नावावर माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि त्यातही यश येत नाही म्हणून स्वतःच्या आई वडिलांना पुढे करतो. एवढं सगळं करूनही काही होत नाही म्हणून समोरच्या घरात तळ ठोकतो. काय योग्यता सिद्ध करणारस तू. नाही जमणार तुला. नाही हे बघा माझ्या आई बाबांचं इथे येणं तुमच्या घरासमोर घर घेणं ह्याबद्दल मला अजिबात माहित नव्हतं. आणि राहिला प्रश्न सिद्ध करायचा तर माझं प्रेम मला कोणतीही अग्निपरीक्षा द्यायला बळ देईल. पण मी मागे हटणार नाही. तुका सांगितलेलं कळत नाही हा. दादा हा असा नाही ऐकणार. एका मीच समजावतोय. काका नको. काका नको, मी तुझ्या पाया पडते. काका. दादा अग्निपरीक्षा देणं इतकं सोपं नसतं. सगळ्यांका नाही जमत ते. त्याच्यात अख्खं आयुष्य पोळलं जातं. आयुष्यात जे हवं असेल ते मिळणार नसेल तर त्या आयुष्याचा काय उपयोग. त्यापेक्षा प्रयत्न केलेला बरा ना. नाही जमणार तुला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेन. याला हट्ट म्हणतात. माझ्या प्रेमाला दिलेली संधी म्हणा. मातीत मिसळण्याचा प्रयत्न करणं आणि मातीतला असणं यात खूप मोठा फरक आहे. मिसळल्याशिवाय मातीतलं होता येत नाही.
काय करशील? काय करशील? प्रेमासाठी काही पण. या गावात फक्त राहणं नसतं, या गावासाठी, गावातल्या लोकांसाठी झटणं महत्वाचं असतं. हो, आणि मी या गावातल्या माणसांना आपलंसं करून दाखवेन. मला माझी मुलगी सोन्याच्या पिंजऱ्यात कैद करायची नाहीये. मला माझी मुलगी तुमच्या घरात द्यायची नाहीये. विषय संपलो. माझ्याबद्दल तुमचं काही मत असेल, पण तुम्हाला जसा ह्या संस्कृतीची जाण असलेला या मातीतला मुलगा हवाय, तसा मी होऊन दाखवेन. माझ्यामुळे जर तुम्ही दुखावला गेला असाल तर मला खरंच माफ करा. त्यासाठी मी शिक्षा सुद्धा भोगायला तयार आहे. पण एक ना एक दिवस मी तुमचं मन जिंकेन, आणि त्या दिवशी तुम्ही स्वतः निशिगंधाचा हात माझ्या हातात द्या, आणि त्या दिवसाची मी वाट बघेन. पण जोवर मी तुमचं मन जिंकत नाही, तोवर मी इथनं हलणार नाही. नाही, बसा बसा तुम्ही. हळद लावून देऊ का तुम्हाला? नाही, आय एम फाईन. मी ठीक आहे. प्लीज डोंट वरी. आणखी काही हवंय का? मला काहीच नको. मी खरंच ठीक आहे. तुम्ही पूजा करायला आलात, प्लीज तुम्ही पूजा करा ना, प्लीज. देवा, निशी आणि नीरज दोघांचं एकमेकांवर खरा प्रेम आहे. एकमेकांसाठी जेवढा करूच तेवढा प्रयत्न करतात, आणि तेवढाच प्रयत्न घरातल्यांचा विश्वास जिंकण्यासाठी पण करतात. त्यांच्या प्रेमाक यश दे, आणि याच अंगणात दोघांचं लग्न लागू दे. नीरज, नीरज, काय झालंय? काय झालंय? काय अवस्था करून घेतलीयस? तरी मी तुला सांगत होते,
बस झालं सगळं, पण तू नाही ऐकलंस माझं. नीरज, ह्या लोकांना तुझं प्रेम नाही कळत. त्यांना फक्त त्यांचा इगो कळतो. बघ तुझी काय अवस्था केली आहे ही. नीरज तू चल चल तू इथून. या खोतांवरती आता पोलीस केसच करते. मॉम, तू असं काहीच करणार नाहीस. नीरज, तुला अजूनही यांचा पुळका येतोय. नीरज, तुझ्यासारखं मन मोठं नाहीये त्यांचं. आणि ते असतं ना तर तुझी ही अवस्था झालीच नसती. तुम्ही पण एक आई आहात ना. हे सगळं होताना तुम्हाला बघवलं कसं? ताई तसं नाही. माझ्या मुलाच्या प्रेमाची किंमत ना तुमच्या घरातल्या नाही ना तुमच्या मुलीला. जो मुलगा कधीच कोणासमोर झुकला नाही तो आज त्याच्या प्रेमासाठी इथवर आला, तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही त्याला त्याच्या प्रेमाची जागा दाखवली. पण बास, आता मी नाही शांत राहणार. ताई, तुम्हाला नाहीये काळजी, पण मला माझ्या मुलाची काळजी. आता मीच पोलिसांना बोलावून घेते येते आणि त्यांना सांगते की तुम्हीच माझ्या मुलाला जबरदस्ती इथे ठेवलं आणि त्याला मारहाण केली. ताई, मॉम, तू सांगशील पण मी नाही सांगणार आहे सगळं. मला नाही करायची आहे कंप्लेंट. नीरज, मॉम प्लीज, त्यांनी काहीच केलं नाहीये. मी स्वतःहून इथे आलोय. आणि निशिगंधाची फॅमिली म्हणजे माझी फॅमिली, माझी माणसं. आपल्याच माणसांना आपल्यावर राग येऊ शकतो ना, पण एकदा का तो राग, तो गैरसमज दूर झाला तरच नाती जवळ येतात. आणि मी माझ्या माणसांना पोलिसांसमोर नाही बघू शकत. त्यांना ऑलरेडी आमच्यामुळे त्रास झाला, त्यांना अजून त्रास होईल. प्लीज काहीच करू नकोस. हे तू मला बोलतोयस यांच्या समोर? आता तुला माझ्यापेक्षा ही माणसं महत्वाची वाटतात? तू तुझ्या मॉमला चुकीचं ठरवतोयस? नाही मॉम, मी फक्त माझं प्रेम, माझी माणसं बरोबर आहेत हे सांगतो. हे सगळं ऐकून तुम्हाला बरं वाटत असेल ना? ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. नाही, आता तर मी तुम्हाला चांगलंच ओळखले. साधेपणा दाखवून तुम्ही माझ्या मुलाला फितवलात ना. तुम्ही वरून कितीही चांगुलपणाचा आवांडला तरी मी तुम्हाला चांगलंच ओळखते. श्रीमंत घरातल्या मुलांना हेरायचं आणि स्वतःच्या मुलींना सांगून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं म्हणजे सगळं तुम्हाला ओरबाडून घेता येईल. पण तुमचा हा डाव मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. आणि या सगळ्याचे परिणाम वाईट होतील. मार्क माय वर्ड्स. तुम्ही वरून कितीही चांगुलपणाचा आवांडला तरी मी तुम्हाला चांगलंच ओळखते. श्रीमंत घरातल्या मुलांना हेरायचं आणि स्वतःच्या मुलींना सांगून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं म्हणजे सगळं तुम्हाला ओरबाडून घेता येईल. पण तुमचा हा डाव मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. आणि या सगळ्याचे परिणाम वाईट होतील. मार्क माय वर्ड्स.